गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बेंथम यांचे कायद्यासंबंधीचे विचार बघणार आहोत. बॅरिस्टर स्वतः हा बॅरिस्टर होता, कायदेतज्ञ होता. त्याचा वकिली व्यवसाय नावलौकिक मिळवलेल्या घराण्यात जन्म झाला होता. मात्र त्यांनी वकिलीचा व्यवसाय कधीच केला नाही. त्याचे कारण तत्कालीन कायदे व्यवस्थेत आणि न्यायव्यवस्थेत काही त्रुटी उणिवा दोष आहेत असे त्याचे स्पष्ट मत होते. त्यामुळे त्यांनी कायदेपंडित म्हणून टीकात्मक लेखन केले. त्याचे संहितीकरण या विषयावर, कायद्याची निर्मिती या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण विचार मांडलेले आहेत. आयुष्यभर त्याच्या विचारांना फारशी मान्यता मिळाली नाही, परंतु त्याच्या नंतरच्या काळामध्ये त्याचे दोन शिष्य होते, जॉन स्टुअर्ट मिल आणि जॉन ऑस्टिन यांनी त्यांच्या विचाराचे फार मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन केले. कायद्याची व्याख्या करताना बेंथम असं म्हणतो, राज्य म्हणजे सुखवृद्धीसाठी मनुष्याने संघटित केलेला समूह होय. उपयुक्तता म्हणजेच उपयोगिता हा या समूह संघटनेचा मूलभूत आधार आहे. राज्यसंस्थेचे अस्तित्व व्यक्तीसाठी आहे. आपल्या पूर्वजांनी करार केला म्हणून आपण राज्याच्या आज्ञांचे पालन करीत नाही. राज्यसंस्थेच्या आज्ञांचे पालन करणे प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असते, कारण त्या व्यक्ती आणि समूहासाठी उपयुक्त असतात आणि त्याच कारणामुळे लोक राज्याच्या आज्ञाचे पालन करीत असतात. अशा प्रकारे लोक राज्यसंस्थेच्या आज्ञांचे पालन त्या उपयुक्त असतात म्हणून करतात, भीतीमुळे किंवा करारामुळे करीत नाहीत, असे बेंथम स्पष्ट करतो. बेंथमच्या दृष्टीने समाज ही एक काल्पनिक संस्था आहे. समाज हे अंतिम सत्य आहे नसून व्यक्ती हेच अंतिम सत्य आहे. राज्यासाठी व्यक्ती नसून व्यक्ती राज्यासाठी आहे. समाज एक कृत्रिम संघटन आहे. समाज सदस्यांच्या कल्याणाची कल्पना केल्याशिवाय समाज कल्याणाची कल्पना मांडणे व्यर्थ आहे. व्यक्ती हे वास्तव तर समाज हे काल्पनिक विश्व आहे असे बेंथम म्हणतो. पुढे बेंथम असं म्हणतो की राज्य ही कायदे करणारी संस्था आहे. सार्वभौमाची इच्छा ही कायद्याच्या रूपात व्यक्त होते. कायद्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असते. राज्यांच्या आज्ञाचे पालन केल्यामुळे निर्माण होणारे दोष हे राज्यांच्या आज्ञाचे पालन न करण्यामधून उद्भवणाऱ्या दोषापेक्षा खूपच कमी असतात. म्हणून आपण राज्याच्या आज्ञा पाळतो असं बेंथम म्हणतो. पुढे बेंथम असं म्हणतो की सार्वभौमाची इच्छा कायद्याच्या रूपाने प्रगट होते. सार्वभौम म्हणजे सर्वश्रेष्ठ. त्याच्या आज्ञेचे पालन सर्वांनी केले पाहिजे. राजकीय समाजाचे बहुतांश सदस्य कायद्याचे पालन सहज करतात, कारण त्यांना कायदे पालन करण्याची सवय जडलेली असते आणि ते लोकांच्या दृष्टीने उपयुक्त असतात. आणि कायद्याचे पालन करणे आपल्याही फायद्याचे आहे असं लोकांना वाटते. म्हणून कायद्याची उपयुक्तता ही स्वतंत्र आणि स्वयंसिद्ध आहे. म्हणून प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे असं बेंथम असं स्पष्ट करतो. कायद्याची व्याख्या करताना बेंथम असं म्हणतो, कायदा म्हणजे सार्वभौमाची इच्छा. ही इच्छा आदेशाच्या रूपात व्यक्त होते. समाजाचे लोक सवयीमुळे त्याचे पालन करतात आणि लोकतंत्रात्मक राज्यामध्ये कायद्याचे स्वरूप स्पष्ट असले पाहिजे. लोकांना ते समजले पाहिजे आणि आपल्या सुखाच्यासाठी हे कायदे आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीमधून जी महत्त्वाची तत्त्व पुढे आली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, याला बेंथम भ्रामक असं समजतो. कारण स्वातंत्र्य हे मानवाचे अंतिम उद्दिष्ट नाही, तर सुख प्राप्त करणे हे मानवाचं उद्दिष्ट आहे. अधिकतम लोकांचे अधिकतम सुख ही गोष्ट बेंथम मान्य करतो आणि हा जो कायदा आहे हा त्याला प्रतिबंध आहे असं म्हणतो. कायदा हा स्वातंत्र्याचा शत्रू आहे. सुखासाठी स्वातंत्र्य आवश्यक नाही असे तो म्हणतो. स्वातंत्र्य हे सुखाच्या कसोटीवर कसले गेले पाहिजे. सुख ही अंतिम एकमात्र कसोटी नाही. राज्याचे ध्येय अधिकतम सुख हेच असले पाहिजे असं बेंथम म्हणतो.
बेंथमने कायद्याचे 2 प्रकार मान्य केले आहेत. पहिला दैवी कायदा आणि दुसरा मानवी कायदा आहे. दैवी कायद्याच्या बाबतीमध्ये दैवी कायद्याचे ज्ञान मनुष्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. हे कायदे अनिश्चित असतात आणि ते रहस्यमय असतात. मानवी कायद्याच्या बाबतीमध्ये बेंथम असं म्हणतो, दैवी कायदे राज्यासाठी आवश्यक नसून मानवी कायदे राज्यासाठी आवश्यक असतात. उपयुक्तता हाच कायद्याचा आधार असला पाहिजे. एखाद्या कायद्याची उपयुक्तता समाज हितासाठी नसेल तर तो नष्ट पण करण्यात यावा असं बेंथम स्पष्ट करतो. कायदा जर जनतेच्या अनुपयोगी असेल तर त्याचा विरोध करण्याचा अधिकार तो जनतेला देतो. समाजासाठी अनुपयुक्त असणारे कायदे नष्ट केले जात नसतील तर त्याचे कायदा हे स्वरूपच नष्ट होते असं बेंथम म्हणतो. त्यानंतर कायद्याचा जो उद्देश आहे महत्त्वाचा, तो सुद्धा बेंथमने स्पष्ट केलेला आहे. त्यांनी कायद्यासाठी 4 गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणतो. पहिली सुरक्षा आहे, दुसरी जीवनसामुग्री, तिसरी समृद्धी आणि चौथी समानता. तर यापैकी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावी हे त्या दिवसातील कायदेमंडळाचं काम असते असं बेंथम म्हणतो. या 4 कसोट्यावर कसला गेलेला कायदा समाजहित नक्कीच साधेल. सॉरेलच्या मते कायद्याचा मुख्य उद्देश सुरक्षा आहे. सुरक्षा ही सामाजिक जीवनाची आणि सुखी जीवनाची एक आवश्यकता आहे. व्यक्तीला तिच्या कार्यामध्ये स्वतंत्रता मिळवून देणे हा कायद्याचा उद्देश नाही. स्वातंत्र्याचा हा सुरक्षेचा एक भाग आहे. स्वातंत्र्य आणि सुरक्षा या दोहोंमधील अस्पष्टता दूर करावयाची असेल तर स्वतंत्रता हा सुरक्षेचा एक भाग आहे हे मान्य केले पाहिजे. बेंथम यांच्या मते कायद्याची उपयोगिता 3 प्रकारांनी सिद्ध होते. नंबर 1, कायद्यामुळे नागरिकांना सुरक्षितता प्राप्त होते किंवा नाही ते पाहणे. दुसरा आहे, कायद्यामुळे लोकांना जीवनावश्यक सामुग्री पर्याप्त मिळते की नाही ते बघणे. तिसरा आहे, कायद्यामुळे नागरिकांमध्ये समानतेची भावना निर्माण होते की नाही ते बघणे. त्यानंतर उत्तम कायद्याची लक्षणे बेंथमने सांगितलेली आहेत. 6 लक्षणे सांगितलेली आहेत. कायदा हा विवेकबुद्धीवर आधारित असावा आणि जनतेच्या आशा आकांक्षेला धरून असावा. कायद्यात विरोधाभास नसावा, म्हणजेच ज्यामधून वेगवेगळे अर्थ निघतील असे शब्द मसुदामध्ये नसावेत, तर स्पष्टता असावी. तिसरं लक्षण आहे, प्रत्येक कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रचार प्रसार केला पाहिजे, उपाययोजना केल्या पाहिजे. जर कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचली तर कायदा पालन करणाऱ्याची संख्या वाढते. त्या दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे. चौथा, कायदा सरळ व सुबोध व स्पष्ट असावा. 5वं, कायद्यामध्येच व्यावहारिकता असावी. त्यानंतर कायद्याचे पालन पूर्णपणे झाले पाहिजे. कायदा भंग करणाऱ्यास शिक्षा देण्याची व्यवस्था असली पाहिजे. त्यानंतर कायद्याच्या संहितीकरणाच्या बाबतीमध्येही बेंथमने विचार व्यक्त केले आहेत. कायद्याचे कोडिफिकेशन म्हणजे संहितीकरण करण्यात यावे आणि असा आग्रह धरणारा बेंथम हा पहिला विचारवंत आहे. इंग्लंड व अमेरिकेत कायद्याचे संहितीकरण करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा आग्रह बेंथमने धरला होता. कायद्याचे संहितीकरण या विषयावर त्याने विपुल लिखाण केले आहे. त्याने सामान्य कायद्याचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे 4 भागात केले. 1, नागरिक कायदा आहे. दुसरा फौजदारी कायदा आहे. तिसरा घटनात्मक कायदा आहे आणि चौथा आंतरराष्ट्रीय कायदा आहे. इंग्लंडमध्ये संहितीकरण घडवून आणण्यामध्ये त्याच्या कार्यकाळात यश आले नाही. मात्र त्याच्या मृत्यूनंतर विभिन्न देशामध्ये संहितीकरणावर त्याच्या विचारांचा प्रभाव असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने आज आपण बेंथम यांचे कायद्यासंबंधीचे विचार बघितलेले आहेत. धन्यवाद.